छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नारळ घ्या. हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार. आज श्री क्षेत्र कुकडेश्वर या पवित्र ठिकाणी बारो तांबे जिल्हा परिषद गटाचा जो काही प्रचार आहे त्या प्रचाराचा शुभारंभ आज छोटेखानी या ठिकाणी खरं तर सर्व उमेदवार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलेला आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या उमेदवार आहेत त्या लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चावंड सुमनताई पंढरीनाथ लांडे, त्याचबरोबर तांबे गणातील ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत त्या बोतार्डे गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच वंदनाताई संदीप डोळस, त्याचबरोबर बारो गणातील ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत त्या संगीताताई राजेश कारवळ, असा हा सर्वसामान्यांचा लढा घेऊन आम्ही आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची उमेदवारी घेऊन खरं तर आज आम्ही छोटेखानी हा जो काही जिल्हा परिषद गट आहे तांबे बारो त्या प्रचाराचा शुभारंभ खरं तर आज सुरू केलेला आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये नुकतीच सगळीच प्रचाराच्या तोफा सुरू होणार आहेत. आम्ही असणार आमचं हे अधिष्ठान श्री क्षेत्र कुकडेश्वर या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने आज हा शुभारंभ करत असताना मी तांबे बारो जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करणार आहे की गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या गटातील ज्या काही समस्या आहेत त्या अजूनही प्रलंबित आहेत. मग त्याच्यामध्ये पाणी असेल, रस्ते असेल, लाईट असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, अनेक गोष्टी खरं तर प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांचा बुलंद आवाज जिल्हा परिषदेमध्ये करण्यासाठी आणि आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे ज्या काही आमच्या तिन्ही लाडक्या बहिणी आहेत या तिन्ही उच्च शिक्षित आणि विद्यमान सरपंच असल्यामुळे प्रशासनाची प्रचंड त्यांना जाण आहे. प्रत्येक 2-2, 3-3 वर्ष झाले हे सरपंच पदावर अतिशय कार्यक्षम पद्धतीने काम करतात. त्याच पद्धतीने तांबे बारो जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय सुंदररित्या त्या आपलं काम करतील यामध्ये कुठली ते मात्र शंका नाही. म्हणूनच हा सर्वसामान्यांचा असणारा लढा, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु हे सर्वसामान्य जे काही उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देऊन खरं तर आदरणीय शरददादांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ करतोय. येत्या भविष्य काळामध्ये या तांबे बारो
जो काही जिल्हा परिषद गट आहे, या तांबे बारव जिल्हा परिषद गटातील प्रत्येक नागरिकापर्यंत आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत, शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत, ह्या तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी, तळागाळातील जनतेचे सेवा करण्यासाठी तमाम तांबे बारव जिल्हा परिषद गटातील सर्व मायबाप जनतेने आमच्या या उमेदवारांना सहकार्य करावं, अशा प्रकारची विनंती कुकडेश्वराच्या या प्रांगणामध्ये करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. अशा प्रणांगात खरं तर आज शिवसेना या पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवाराचा प्रचाराचा नारळ वाहण्यासाठी खरं तर आपण सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत. तांबे बारव गणाच्या शिवसेना पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार सौ सुमनताई पंढरीनाथ लांडे या आमच्या पक्षाच्या या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे बारव गणासाठी आमच्या संगीताताई कारबळ, राजेश कारबळ या बारव गणासाठी अधिकृत उमेदवार या ठिकाणी आहेत. आणि त्याचप्रमाणे तांबे गणासाठी आमच्या वंदना डोळस या खरं तर आमच्या अधिकृत उमेदवार आहेत. अधिकृत शब्द यासाठी वापरतोय की सोशल मीडियावर खऱ्या अर्थाने आमच्यावर खूप स्ट्रोल झाला की हे अधिकृत आहेत का, वरिष्ठांनी तुम्हाला आदेश केलेत का. तर आपल्या माध्यमातून मी त्यांना एकच सांगतो, याच आमच्या अधिकृत रणरागिणी आहेत आणि याच या ठिकाणी हे मैदान जिंकणार आहेत. वरिष्ठांनी आदेश दिलेत म्हणूनच आम्ही या ठिकाणी आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. विरोधकांनी ही गोष्ट आता नोंद करून ठेवा, स्क्रीनशॉट काढू नका, नोंद करून ठेवा. आणि आजपासून आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी कामाला, खरं तर आज नाही, याच्या आधीच आमच्या संगीताताईंनी गेले 15 दिवस आमचा जो बारव गण आहे पिंजून काढलाय, घर टू घर जाऊन आल्यात. आमची प्रचाराची गाडी देखील त्या ठिकाणी सुरू आहे. खरं तर बारव गणात मी त्या शिवसेना या पक्षाचं प्रतिनिधित्व करतोय, त्यामुळे संगीताताई तुमची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, भावासारखा मी तुमच्या सोबत आहे. राजू दादा, दत्ताभाऊ तर आपल्या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करतात, दत्ताभाऊ आहेत. या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून आणणार आहोत, याची मला आपल्या सगळ्यांच्या विश्वासाने खात्री आहे. ईश्वर या पवित्र महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या तिन्ही उमेदवार या ठिकाणी प्रचार दौऱ्याचा नारळ फोडण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. या उपस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्ष आपल्या भागाचा विकासाचा प्रश्न असेल, कुठल्या दळणवळण साधनाचा प्रश्न असेल, त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपल्या या तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद गटाच्या आणि गटाचे उमेदवार सुमनताई लांडे आणि पंचायत समितीच्या तांबे गणातल्या उमेदवार वंदना डोळस आणि त्या हडसर या राजूर बोदरे या गावातील हडसर गावातील कारबळताई यांचं संगीतताई कारबळ या दोन्ही उमेदवार आणि या जिल्हा परिषदेचे उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उभे आहेत. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजणांनी या दोन्ही उमेदवारांना असे भरघोस अशी साथ देऊन त्यांना प्रचंड मताने विजय करायचे. या ठिकाणी सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व उमेदवाराच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन आणि या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या शिवसेनाचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं संगीताताई कारबळ, वंदनाताई डोळस आणि जिल्हा परिषदेसाठी सुमनताई लांडे केळी मानकेश्वरच्या ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सरपंच आहेत. हे तीन उमेदवार तांबे बारव गणातनं आगामी निवडणुकीसाठी उभे आहेत. तरी माझे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतदान करून आपल्याला निवडून द्यायचं आहे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी. नमस्कार. आज श्री क्षेत्र कुकडेश्वर येथे प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त म्हणजे जुन्नर तालुक्याचे आदरणीय विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय दत्ताभाऊ गवारी आणि राजूदादा डुंबरे तसेच राजूदादा कारबळ, बबन भाऊ असतील, इथे असलेले सर्व तोलामोलाचे
टोलामोलाचे कार्यकर्ते आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही प्रचाराचा नारळ म्हणजे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी येथे जमलेला आहे. सर्वप्रथम सर्वांना आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तरी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा परिचय करून द्यायचा झाला तर मी एक सामान्य स्त्री आहे. माझं शिक्षण MA DED झालेलं आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळी येथे झालं असून पुढील शिक्षण हे माझं आश्रम शाळेमध्ये म्हणजे शासकीय आश्रम शाळा सोमतवाडी येथे झालेलं आहे आणि त्या पुढील शिक्षण DED ही मी पुणे येथे केलेलं आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मी महिला आहे, परंतु मला समाजसेवेची आवड असल्याने मी सर्वांसाठी आपल्या सर्व समाज बांधवांसाठी शिक्षण असो, आरोग्य असो, पाणी असो, रस्ते असो, सर्वांसाठी मी समाजसेवा करण्यासाठी मी आज या राजकारणात म्हणजे करण्यासाठी इथे प्रचारासाठी आज उभी आहे. तरी सर्व मी समाज बांधवांना विनंती करू इच्छिते, आवाहन करते की मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. असेच इथे मी आवाहन करते आणि थांबते. धन्यवाद. पहिल्यांदा नमस्कार, मी संगीता राजेश कारवळ, पंचायत समिती बारोगणातून उभी आहे. मी आज 15 दिवस झाले फिरते गावोगावी, सगळ्यांच्या समस्या वगैरे बघून घेतल्या. कुणाला अडचण पाण्याची आहे तर रस्त्याची आहे, सगळं हे करून समाजकार्याची पण आवड आहे, त्याच्यामुळे आपण आता उभी राहिली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर साथ दिली तर पुढचं कार्य आम्ही करू. ठीक आहे.